नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. पण तुम्हीही 25व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की 25वा हप्ता नेमका कधी मिळणार, किती पैसे मिळणार, हप्ता अडकण्याची कारणे कोणती असू शकतात आणि ई-केवायसी बाबत काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. तर सर्वात आधी एक महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावर 25व्या हप्त्याच्या नावाने वेगवेगळ्या तारखा आणि दावे फिरत आहेत. त्यामुळे कोणत्याही तारीख, अधिकृत घोषणा किंवा सरकारी योजना झाल्याशिवाय निश्चित मानू नका. चला तर मग सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT आधारित योजना आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे आर्थिक लाभ जमा केला जातो. महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरही या योजनेची माहिती जी आहे उपलब्ध आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 25वा हप्ता कधी मिळणार? नेमका 25वा हप्ता कधी मिळणार? सध्या 25व्या हप्त्याची ठराविक जमा तारीख अधिकृतपणे स्पष्ट जे आहे झालेली दिसत नाही. त्यामुळे या तारखेला पैसे नक्की येणार, आज रात्री पैसे जमा होणार किंवा उद्या सर्व महिलांना पैसे मिळणार अशा मेसेजवर लगेच विश्वास जे आहे तुम्ही ठेवू नका. सरकारी पातळीवर अधिकृत अपडेट आल्यानंतरच तारीख निश्चित मानणे जे आहे योग्य आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. 25व्या हप्त्यात किती पैसे मिळणार? योजनेच्या नियमित लाभाबाबत जे आहे पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना लाभ मिळतो. त्यामुळे तुमच्या पात्रतेनुसार संबंधित हप्ता जमा होऊ शकतो का? पण प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होण्याची वेळ एकसारखी असेलच असेही नाही. DBT प्रक्रियेमध्ये बँक खाते, आधार लिंकिंग आणि इतर पडताळणीशी संबंधित बाबी महत्त्वाच्या ज्या आहेत ठरू शकतात. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ई-केवायसी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी जे आहे ई-केवायसी बाबत महाराष्ट्र शासनाने अधिकृत सूचना जारी केल्या आहेत. शासनाच्या कागदपत्रानुसार लाभार्थ्यांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया करायची आहे. त्यामध्ये आधार क्रमांक आणि OTPद्वारे पडताळणी केली जाते. त्यानंतर आवश्यक माहिती आणि घोषणा पूर्ण करून ई-केवायसी प्रक्रिया जी आहे पूर्ण केली जाते. म्हणून तुम्ही अजूनही जी आहे तुमची ई-केवायसी स्थिती तपासली नसेल तर नक्की तपासा. आता प्रश्न असा पडतो की ई-केवायसी पूर्ण असूनही पैसे आले नाहीत तर काय करायचे? सर्वप्रथम जे आहे तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या अर्जाची स्थिती तपासा, तुमचे बँक खाते योग्य आहे का ते तपासा, आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहितीमध्ये काही अडचण आहे का ते पण तुम्ही तपासा. तसेच योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमची माहिती आणि ई-केवायसी स्थिती तपासा. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सूचनेमध्ये काही लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी संदर्भात विशेष प्रक्रिया देखील नमूद करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, काही प्रकरणामध्ये पती किंवा वडील ह्यात नसल्यास किंवा घटस्फोट झाला असल्यास संबंधित कागदपत्रांबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. म्हणून तुमच्या परिस्थितीनुसार योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया तपासणे महत्त्वाचे आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, 25वा हप्ता अडकण्याची शक्य कारणे कोणती? एक, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा अर्ज किंवा लाभार्थी पडताळणीमध्ये काही समस्या असणे. तिसरे जे आहे बँक खात्याशी संबंधित माहितीमध्ये अडचण असू शकते. आधार किंवा DBT संदर्भातील समस्या, योजनेच्या पात्रतेशी संबंधित पडताळणीची म्हणून केवळ पैसे आले नाहीत म्हणून तुमचा लाभ कायमचा बंद झाला आहे असे समजू नका. आधी अधिकृत स्थिती तपासा. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना, कोणीही तुम्हाला फोन करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवून देतो, ई-केवायसी करून देतो, पैसे सोडण्यासाठी OTP सांगा असे म्हणत असेल तर सावध व्हा. OTP, पिन किंवा बँकेची गोपनीय माहिती जी आहे कोणालाही देऊ नका. योजनेची संबंधित माहिती मिळवण्यासाठी शक्यतो महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटचा तुम्ही जे आहे वापर करू शकता. महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती उपलब्ध आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमधून मुख्य गोष्टी पुन्हा एकदा समजून घेऊया. पहिली गोष्ट, 25व्या हप्त्याची अधिकृत तारीख स्पष्टपणे जाहीर झाल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, पात्र लाभार्थींना योजनेचा नियमित आर्थिक लाभ मिळतो. तिसरी गोष्ट, ई-केवायसी आणि लाभार्थी पडताळणी जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे. चौथी गोष्ट, पैसे जमा झाले नाहीत तर आधी तुमची ई-केवायसी अर्जाची स्थिती आणि बँक खात्याशी संबंधित माहिती तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे, अधिकृत माहितीच खरी माना. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 25व्या हप्त्याची अधिकृत तारीख, पेमेंट स्टेटस किंवा नवीन सरकारी निर्णय कळाला तर तो अपडेट तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत या चॅनलवर मिळेल. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.